सर्वांनी बरोबर ऐका. सुरुवातीला आपल्याला पेमेंट जे करायचं आहे इलिजिबिलिटीसाठी MHSला, तर सुरुवातीला आपल्याला या वेबसाईटला जायचं आहे. MHS.ac.in. ठीक आहे. इथे गेल्यावर आपल्याला इथे ऑनलाईन पेमेंट हा ऑप्शन मिळेल इथे. ठीक आहे. आणि जर मोबाईल असेल तर त्याच्या 3 लाईन्स असतील, त्याच्यावर क्लिक करायचं आणि तिथे हा पेमेंट ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन बघायचा. दिसला तुम्हाला सर्वांना? ओके. याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यावर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला टॅब्स दिसतील वेगवेगळे. तर तुम्हाला याच्यामध्ये इलिजिबिलिटी डिपार्टमेंटला जायचं आहे. ठीक आहे. हा दिसला? ओके. याच्यावर प्रोसीड करायचं आहे. प्रोसेस केल्यावर याच्यामध्ये आता आपलं कोणतं आहे, UG किंवा PG. आता आपलं आहे UG. ओके. त्यात प्रोसेस करायची आहे. प्रोसेस केल्यावर याच्यामध्ये थोडं आपण खाली जायचं आहे. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला दिसेल आता याच्यामध्ये BSc पॅरामेडिकल कोर्स हा आपल्याला पाहायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. स्क्रॉल करून आता याच्यामध्ये गाडी असेल, ओके. आता बघा आता आपण इथे पोहोचलो आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये हे दिसत आहे EFGC एलिजिबिलिटी एनरोलमेंट फीज फॉर BSc PMT गव्हर्नमेंट. ओके. ॲडेड कॉलेज. आता ह्या कॉलेजसाठी आपल्याला किती आहे, 3200 रुपये भरायचे आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. दिसलं? ओके. तर आपली फीज जी आहे ती 3200 रुपये आहे कॅटेगरी आणि ओपन ह्या दोघांसाठी. ठीक आहे. तर आता आपण प्रोसीड करूया. ओके. आपण प्रोसीड करून दाखवूया कसं प्रकारे करतात. ओके. अशा प्रकारे तुम्हाला हा पेज येईल असा. ठीक आहे. याच्यामध्ये बघा आता ऑलरेडी हे सगळं फिट केलेलं आहे. 3200 रुपये इलिजिबिलिटी अँड एनरोलमेंट फी. ओके. UG. त्याच्यानंतर इथे आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. जसं तर माझं नाव आहे अनूप प्रकाशराव उरेबा. ओके. हे नाव टाकायचं आहे. पेई नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. तर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई आणि तुमच्या कोर्सचं नाव त्याच्यात टाकायचं आहे. BPMT लॅब असेल तर लॅब टाकायचं याच्यामध्ये. ठीक आहे. आणि समोर टाकायचं आहे इलिजिबिलिटी. ओके. फर्स्ट इयर 2025. ठीक आहे. तुम्हाला हे भरायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि ईमेल टाकून तुम्हाला हा व्हेरीफाय ईमेल ID याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. व्हेरीफाय ईमेल ID याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला OTP येईल ईमेल ID वर. ओके. आणि त्याच्यानंतर तो OTP त्यात टाकायचा आहे आणि इथे दिसत आहे आय ॲक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन्स याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ठीक आहे. मी त्याच्यात हे टाकतोय माझं. ओके. तर मी आता हे माझा ईमेल ID टाकला, याच्यामध्ये व्हेरीफाईड पण केलेलं आहे. ओके. आणि आता मी ॲक्सेप्ट करतोय आणि आता आपण समोरच्या प्रोसेसला पाहूया की ते कसं होणार. आता आपण इथे मग येस करायचं आहे आपल्याला. ठीक आहे.
डू यू वॉन्ट टू कंटिन्यू, येस. समोर गेल्यावर फीज टोकन सक्सेसफुली जनरेटेड अशा प्रकारचा एक मेसेज येणार आहे, त्याला ओके करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा इथे दिसतं आहे इंटर फीज टोकन नंबर, हा तुम्हाला नंबर जनरेट होणार इथे, हा महत्त्वाचा नंबर आहे तुमचा. ठीक आहे, आणि इथे मग तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे WG. ठीक आहे, सर्च अँड प्रोसीड करायचं आहे. ओके, त्याच्यात तुम्हाला बघा असा पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. ठीक आहे, याच्यात तुम्हाला फक्त ॲक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन करायचं आहे. ठीक आहे, आणि प्रोसीड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आता एक तुम्हाला इथे मेसेज येणार आहे तुमच्या ईमेल ID वर. ठीक आहे, यस करायचं आहे, समोर जायचं आहे. इथे ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे डेबिट क्रेडिट कार्ड और नेट बँकिंग और UPI और वॉलेट. ओके, तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही जेव्हा क्लिक करणार त्यावेळेस हे बघा आता तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये, HDFC बँक, ICICI बँक. ठीक आहे, आणि UPI. तुम्हाला हे UPI तुम्हाला पेमेंट करता येईल गुगल पेला, त्याच्यानंतर मग फोनपेला आणि भीम ॲपमधून किंवा पेटीएममधून. तर तुम्हाला याला चूज करायचं आहे. ठीक आहे, याच्याने तुम्हाला प्रोसीड करता येईल प्रॉपर. ओके, तर प्रोसीड केलं बघा इथे आलं दिसतंय हे बघा, गुगल पे आहे, भीम ॲप, पेटीएम, क्रेड UPI. ठीक आहे, फोनपे, नावी, असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे आलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही याच्यातून चूज करू शकता आणि तुम्ही याच्यातून पे करू शकता. आता याच्यानंतर काय करायचं, जेव्हा तुम्ही याला क्लिक करता तर इथे तुम्हाला जसं आता मी गुगल पे हे करतो आहे, तर बघा आता याच्यामध्ये इंटर UPI ID असं याच्यामध्ये आलेलं आहे. तर याच्यामध्ये तुमचा नाही का UPI ID तुम्हाला याच्यामध्ये फीड करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे. हे झाल्यानंतर तुमचं नाही का जे गुगल पेचं नाही का ॲप आहे ते ओपन करायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला ॲटोमॅटिक त्या तेवढ्या पैशाचा मेसेज येणार, त्याला तुम्हाला ओके करायचं आहे आणि तुमचं OTP टाकून ते तुम्हाला त्याला पे करायचं आहे. ओके, त्याच्याने तुम्हाला एक त्याची रिसिप्ट जनरेट होणार आहे, ती रिसिप्ट तुम्हाला फॉर्मसोबत लावायची आहे. थँक्यू सो मच.